कधी तुमच्या मनात आलंय का, ही व्यक्ती कायम स्वतःचाच विचार करते आणि बाकीच्यांना कमी समजते? जर असं कधी वाटलं असेल तर आजचा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. आपण बघणार आहोत स्वार्थी माणसांची 15 ठळक लक्षणं जी मानसशास्त्र सांगतं, आणि शेवटी त्यांच्याशी वागायचं कसं यावर एक खास टिप. नंबर 1, स्वतःच्या कामाचं भरभरून कौतुक. ते काहीही साध्य केलं की त्याचा एवढा गाजावाजा करतात जणू त्यांनी एकट्याने ऑलिम्पिक जिंकलंय आणि नासाचं रॉकेट लॉन्च केलंय. मी एकटा प्रोजेक्ट केला हे ते अगदी अभिमानाने सांगतील, पण प्रत्यक्षात मागे 8 लोकांनी सगळी मेहनत केली असते. कधी वेळा तर इतरांनी केलेल्या कामावरही ते स्वतःचं नाव चिकटवतात. नंबर 2, मोठा इगो आणि लक्ष वेधून घ्यायची सवार. ग्रुपमध्ये असले की त्यांना स्पॉटलाईट हवीच. कुणी विचारलं नाही तरी ते स्वतःचं कौतुक सुरू करतात. मीच ते ठरवलं होतं, माझ्यामुळेच जमलं, अशी वाक्य टाकून ते सीनच आपल्या नावावर करतात. त्यांना एकच गोष्ट हवी असते, सेंटर ऑफ अटेन्शन बनायचं. नंबर 3, स्वतःच्या फायद्यासाठी योजना आखणं. हे लोक शांत दिसतात पण डोक्यात प्लॅन आधीच तयार असतो. तुम्ही त्यात कुठे फिट होता ते ठरलेलं असतं. ते गोड बोलतात, विचारपूस करतात, पण ते सगळं एका मोटिव्हसाठी. तुमचं मन वळवतात, मदतीसाठी नाही, स्वतःच्या कामासाठी. त्यांच्या प्रत्येक वागणुकीमागे एक हिडन अजेंडा असतो. त्यांच्यासाठी तुम्ही एक पर्सन नसता, रिसोर्स असता. जेव्हा उपयोग संपतो तेव्हा नातंही संपतं. नंबर 4, स्वार्थ आणि स्वतःभोवती फिरणारा वेड. स्वार्थी लोक स्वतःच्या ग्रेटनेसच्या इतकी वेडेपिसे असतात की इतर सगळे त्यांना कमीच वाटतात. ते हसत हसत गिल्ट देतात आणि तुमचा आत्मविश्वास हळूहळू गिळून टाकतात. कंट्रोल तर इतकं सकल घेतात की शेवटी तुम्हालाच वाटतं चूक माझीच ती. नंबर 5, ते स्वतःला परफेक्ट समजतात. स्वतःचं चुकताय हे मान्य करणं हे त्यांच्या मते कमजोरीचं लक्षण असतं. ते परफेक्शनच्या मुखोट्याआड लपलेली असतात. एक भ्रम जो ते स्वतःच तयार करतात. ते कधी खोटं कबूल करत नाहीत, कारण त्यांची इमेज तुटेल. कोणी विरोध केलं की ते लगेच रागवतात, कारण त्यांच्या जगात फक्त एक मत बरोबर असतं, स्वतःचं. नंबर 6, देणं फार जड जातं. स्वार्थी लोकांसाठी देणं म्हणजे सौदा असतो, मदत नव्हे. ते काही दिलं तर त्याच्या मोबदल्यात काहीतरी मिळणारच आहे ही अपेक्षा आधीच तयार असते. आणि जर त्यांनी काही उपकार केलाच तर तो ते सतत आठवण करून देतील. मी ना तुझ्यासाठी केलं होतं, जणू त्यांनी नोबेल जिंकलंय. त्यांना खऱ्या अर्थानं दिलखोलसपणाचं मत नाही. त्यांचं देणं म्हणजे इन्व्हेस्टमेंट असतं, अटेन्शन आणि रेकग्निशन मिळवण्यासाठी. नंबर 7, मागे बोलणं आणि टीका करणे. समोर हास्य पण मागे काढलेली तलवार. स्वार्थी लोकांची खासियत, समोर गोड बोलणं आणि पाठीमागे धारधार टोचणं. गॉसिप करणं त्यांचा फेवरेट पास्टेम असतो. त्याच्यातूनच ते सत्ता मिळवतात. इतरांमध्ये गैरसमज, मतभेद पेलायचे हे त्यांचं शटल गेम असतं. 8, टीका सहन होत नाही. तू चुकीचं केलं हे वाक्य त्यांच्या कानात केलं की इगोला आग लागते. स्वतःला परफेक्ट समजणाऱ्या लोकांना चुका कबूल करणं ही अपमानासारखं वाटतं. मग त्या लगेच पलटवार करतात. तुला काय कळतं, माझ्यावर डाऊट नको. त्यांच्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम म्हणजे पर्सनल अटॅक. शिकणं सोडून ते तुमच्यावरच दोष टाकतात. त्यांचं मोठं असतं, मी कधी चुकत नाही, आणि जे म्हणतात ते चुकत असतात. 9, कधीच कमजोरी दाखवत नाहीत. ही माणसं कधीच हो माझं चुकलं असं म्हणणार नाहीत, कारण त्यांना वाटतं ते म्हणाले की आभाळ कोसळेल. दुनिया तोटो पर इमेज नाही. ते नेहमी नाही तर चिल्लय असा पोस्ट ठेवतात. भलेही हात विचारांचं गोंधळ चालू असेल. तुम्ही सॉरी म्हणाल तेव्हा ते म्यूट होतील, पण स्वतः सॉरी म्हणणं मिशन इम्पॉसिबल. 10, कंट्रोल हवाच. स्वार्थी लोकांना सगळं त्यांच्या मर्जीप्रमाणे हवं असतं. कधी भेटायचं, काय बोलायचं, कोणासोबत वागायचं, सगळं तेच ठरवतात. ते सुरुवातीला गोड बोलतात, पण हळूहळू तुमच्या मानसिक ताण निर्माण करतात. तुमचं नको म्हणणंही कमी होत जातं.
कारण तुम्हाला जाणवतही नाही आणि तुम्ही त्यांच्याच टर्म्सवर जगायला लागतात. हळूहळू कंट्रोल त्यांच्याकडे आणि तुमचं फ्रीडम न कळत हरवत जातं. 11. पब्लिकमध्ये फेल होणं यांना सहन होत नाही. स्वार्थी लोकांसाठी पब्लिकमध्ये अपयश म्हणजे जणू त्यांच्यावर कलंक लागणं. कुठे एम्बॅरसमेंट होईल असं वाटलं की ते सिच्युएशन टाळतात. ते चूक मान्य करत नाहीत, ब्लेम दुसऱ्यावर टाकतात. त्यांचं गोल एकच, इमेज परफेक्ट ठेवायची, मग काहीही झालं तरी. 12. लोकांना मॅनिप्युलेट करण्याचं टॅलेंट. स्वार्थी लोकांचं बोलणं इतकं गोड असतं, साखर कमी पडावी एवढं. ते इतकं परफेक्ट ॲक्टिंग करतात की तुम्हीही म्हणता माझा खरा मित्र आहे, पण खरं काय, ते तुमचं मन वाचून प्लॅन तयार करत असतात. एकदा ट्रॅपमध्ये आलात की तुमचा रिमोट त्यांच्याकडेच. नंबर 13. ते तुमचं दुःख वापरतात तुमच्या विरुद्ध. ते समोर बसतात, डोळ्यात डोळे घालून तुमचं दुःख ऐकतात, पण आतून त्यांना केअर नसतं. त्यांना माहिती हवी असते. तुमच्या कमजोरीवर ते अभ्यास करतात, जणू तुम्ही एखादा सॉफ्ट टार्गेट आहात. ते मदतीसारखं वागतात, पण तुमचं मन कंट्रोल करायचं त्यांचं प्लॅन आधीच तयार असतं. 14. काम झालं की ते हरवतात. तुम्ही त्यांच्या स्वार्थी स्वप्नांचा भाग असाल तोपर्यंत तुम्ही महत्वाचे, पण एकदा का तुम्ही त्यांच्या गोलसाठी उपयोगी उरलात नाहीत, ते अचानक बिझी होतात, सायलेंट होतात आणि हळूहळू अदृश्य. 15. हो म्हणणारे लोकच जवळचे. स्वार्थी लोकांसाठी खरी मैत्री म्हणजे नेहमी सहमत राहणारे लोक. तुम्ही हो म्हणाल तर तुम्ही आपले, नाही तर प्रॉब्लेम्स. ते वेगळं मत, टीका किंवा डिसअग्रीमेंट सहनच करत नाहीत. त्यांच्या भोवती नेहमी हो काढणारे चेहरे असतात, कारण तेच त्यांना सेफ वाटतात. मित्रांनो, ही सगळं लक्षणं थोडी थोडी कुठे ना कुठे आपल्या आयुष्यात असतात, पण जर एखादी व्यक्ती सतत अशीच वागत असेल तर ती स्वतःच्या फायद्यासाठी तुमचा वापर करत असते. आणि स्वतःचं मानसिक आरोग्य जपायचं असेल तर नातं तोडणं नाही, पण स्वतःचा बाउंड्री सेट करणं हे गरजेचं असतं. हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करा जे सध्या टॉक्सिक रिलेशनमध्ये अडकलेत.